राम कृष्ण हरी. अरे कोणी कोणा ते न मारी, एथ मीची हो सर्व संहारी. हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. ही ज्ञानेश्वरीतील 11व्या अध्यायामधील 408 क्रमांकाची ओवी आहे. 11वा अध्याय हा विश्वरूप दर्शनाचा आहे. अर्जुनाच्या इच्छेनुसार भगवंतानी विश्वरूप अर्जुनास दाखविले. हे विश्वरूप पाहताना अर्जुनास सर्व दिशा विश्वरूपाने व्यापून टाकलेले असून सर्वत्र भगवंत आहे असे दिसू लागले. अक्राळ विक्राळ रूप अर्जुनाने पाहिले. तसेच देवाने अनेक मुखे पसरून या सर्व सैन्याला चहूकडून भक्षण करीत आहात, हे प्रत्यक्ष माझ्या दृष्टीस पडत नाही का, असा अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला. अहो कौरव कुलातील वीर आणि आंधळ्या धृतराष्ट्राची मुलगी हेच नव्हेत का? आहा, गेले गेले सहपरिवार तुमच्या मुखात गेले हे भगवंता. आणखी जे देशोदेशीचे राजे यांचे सहाय्य करण्याकरिता आले होते, त्यांचा निरोप माघारी सांगण्याकरिता देखील कोणी मनुष्य उरला नाही. अशा रीतीने तुम्ही सर्वांना गिळत आहात. या रणात मोठ्या थाटाने हत्तीच्या समुदायांची देखील घटघटा घास करीत आहात. अशा रीतीने तुम्ही सर्वांना गिळीत आहात. बंदुकी तोफा यांचा मारा करणारे आणि पायदळांचे समुदाय यांच्या झुंडीच्या झुंडी तुमच्या मुखात नाहीशा होत आहेत. कृतांताच्या तोडीची अशी अस्त्रे की ज्यापैकी एक देखील सर्व विश्वाचा नाश करील, अशी कोट्यावधी तुम्ही गिळून टाकीत आहात. चतुरंग सेना तसेच घोडे जोडलेले रथ या सर्वांना दात न लावता घट्ट करीत आहात. तर देवा, यापासून तुम्हाला कसा संतोष वाटतो? अहो भीष्मासारखा सत्यवादी व शौर्य निपुण असा दुसरा कोण आहे? याला आणि हा द्रोण ब्राह्मण असून त्याला देखील आपण ग्रासून टाकलेले आहे ना. अरे अरे, अहो सूर्यपुत्र जो महावीर कर्ण, तोही गेला आणि आता आमच्याकडील योद्ध्यांची पाळी येऊन त्यांची अडचण नाहीशी केली. हाय रे ब्रह्मदेवा, या प्रभूच्या प्रसादापासून की काय अनन्वित गोष्ट घडत आहे की मी प्रभूची प्रार्थना करून बिचाऱ्या जगाला मारण्यास मात्र कारण झालो. पूर्वी थोड्या बहुत प्रकारांनी प्रभूंनी आपल्या विभूती सांगितल्या, त्यावर समाधान मानावे, पण त्याप्रमाणे न मानता विश्वरूप दाखवावा म्हणून मी हट्ट धरून बसलो. म्हणून भोक्तव्य चुकत नाही म्हणतात, ती गोष्ट अगदी खरी आहे आणि बुद्धीही त्याप्रमाणेच होते, हेही खरे आहे. लोकांनी आपल्या मरणाचे खापर माझ्यावर फोडावे ही गोष्ट कशी चुकणार? मागा थोडी हा बहुवा उपपत्ती, येणे सांगितली या विभूती, तैसा नसेची मा पुढती बैसलो पुसो, विनाकारण घुसलो. देवानी चांगल्या ज्या विभूती दाखवल्या मागे, सर्व कोणकोणत्या पदार्थामध्ये, कोणकोणत्या वस्तूमध्ये, कोणकोणत्या भागामध्ये विभूती आहेत ते सगळं दाखविलं. ते ऐकून फार बरं वाटलं आणि मग विश्वरूप कसं आहे ते बघावं अशी इच्छा झाली. पण या त्या विभूती दाखविल्या त्या विभूतीसारखा हा नाहीये. हा फार वेगळा आहे. अक्राळ विक्राळ दात दाढांनी हे असा हा विश्वरूपाचा अवतार आहे आणि वेगळीच विनाकारणच त्याला आपण विचारून बसलो आणि आता आपण यामध्ये अडकलो. म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारखी ठाके, माझ्या कपाळी पिटावे लोके ते लुटेल काय. अर्जुनाला असे वाटू लागले की
म्हणतात ना, जे नशिबात भोगायचे आहे ते काही केल्या चुकत नाही. आणि त्यावेळेस आपली बुद्धीही तशीच होते. काय बुद्धी सुचली आणि देवाला विश्वरूप दाखवा म्हणून हट्ट धरून बसलो. माणसाचे मनच आवरत नाही. काय करणार? थोडं मिळालं तरी आणखी मिळालं तर बरे होईल व ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. माणसाला मन आवरत नाही. माणसाचे राहू द्या थोडा वेळ बाजूला, अहो देवाला सुद्धा हाव सुटते. आपणा सर्वांना माहिती आहे की देव आणि दानव यांनी समुद्र मंथन करायचे ठरवले होते. कशासाठी? तर त्यातून जे अमृत निघेल ते जर देव पिले तर मग ते अमर होतील आणि मरणार नाहीत. कारण दैत्याकडे जरी अमृत नसले तरी त्यांचे जे गुरु आहेत, राक्षसांचे गुरु शुक्राचार्य, ते मेलेल्या सैन्यांना, मेलेल्या दैत्यांना जिवंत करीत आणि देवाची फार मोठी पंचायत होई आणि मग ते हरतच नसे. म्हणून यांनी समुद्र मंथन करून त्यातून अमृत काढण्याचे ठरवले. आणि मग ते अमृत पिले की मग अमर होणार. दैत्याला हारलो जायचो नाही यासाठी पण ते अमृत काढायचे म्हणजे एकट्या देवांना ते शक्य नव्हते. त्यासाठी त्यांना दैत्याची मदत घेऊन समुद्र मंथन करायला सुरुवात केली. समुद्र मंथनातून 14 रत्ने निघाली. आता ती 14 रत्ने मी सांगतो. कामधेनू, उच्चश्रवा, अश्व, ऐरावत, हत्ती, कौस्तुभमणी, पारिजात वृक्ष, रंभा आणि इतर अप्सरा, लक्ष्मी, चंद्र, शंख, धनुष्य, सुरा, धन्वंतरी, विष आणि अमृत अशी 14 रत्ने समुद्रातून निघाली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पूर्वी समुद्र मंथनाच्या वेळी अमृत हाताला आले असूनही देवानी समुद्र मंथन बंद न करता, कारण समुद्र मंथनच हे अमृत काढण्यासाठी केले होते, ते अमृत मंथन हाताशी आले तरी मग आता ते समुद्र मंथन बंद करायला हवे होते. पण त्यांनी तसे न करता जास्ती इच्छा केली. शेवटी त्यांच्या हातात काळकूट विष आले. काळकूट विष म्हणजे अत्यंत भयंकर विष आहे ते. काळकूट विष कशाला म्हणायचं? तर सगळी विषय एकत्र झाली म्हणजे ज्याप्रमाणे त्यास काळकूट म्हणतात. सर्व विष एकत्र केले, सगळी जेवढी काही विष आहेत ती एकत्र केली तर त्याला काळकूट म्हणतात. या विषयीचा श्लोक माऊलीने 16व्या अध्यायात दैवासुर संपत्ती, आसुर संपत्तीची जी काही लक्षणे आहेत ती सांगताना याचा संदर्भ दिलेला आहे. पूर्वी अमृतही हाता आले परी देव नसतीच उगले, मग काळकूट उठविले शेवटी जैसे. अशा प्रकारे अर्जुन मनातल्या मनात शोक करू लागला. पण याचा आशय लक्षात घेईना की हे सर्व देवांनी आपल्याला का दाखविले. अर्जुनाच्या मनातील हा शोक भगवंताच्या लक्षात आला. मग भगवान अर्जुनाला म्हणाले, अरे कोणी कोणा ते न मार, येथ मीची हो सर्व संहारी, हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे. अरे बाळा, कोणी कोणास मारित नाही तर या ठिकाणी सर्वांचा संहार करणारा मी आहे, हे त्यांनी विश्वरूपाच्या निमित्ताने व्यक्त केले. परंतु अर्जुनास हे न समजता तो व्यर्थ व्याकुळ झाला व उगीच मनात भीती धरू लागला. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात अग्नी काष्टे खाय, ते काष्टची अग्नी होय तेवी, मरते मारिते पाहे स्वरूप माझे. मी पूर्वी सांगितलेले आहेच असे भगवान म्हणाले. ज्याप्रमाणे अग्नीने काष्ट भक्षण केल्यावर ते काष्टच अग्निरूप होते, त्याप्रमाणे मरणारे व मारणारे स्वरूप माझेच आहे. मरणाराही मीच व मारणाराही मीच. ते कसे म्हणाल तर याचा पुरावा म्हणून श्रोत्यांना महाभारत युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्र व गांधारी यांच्या भेटीला श्रीकृष्ण व पांडव द्रौपदीसह जातात. त्यावेळी काय झाले, काय घडले ते
सांगितले म्हणजे तो आपल्या काय पुरावा आहे, कोण मारणाराही तोच व मरणाराही तोच, म्हणजे मारणाराही भगवंत आणि मरणाराही भगवंत याचा प्रत्यय आपल्याला इथे येईल. महाभारताचे म्हणजे कौरव पांडवाचे युद्ध संपले. शेवटी 5 पांडव, अश्वत्थामा, भीष्म, पितामह, तेही शरपंजरी पडलेले. आता काय ते एवढेच लोक जिवंत राहिलेले. युद्ध संपल्यावर भगवान श्रीकृष्णासह पांडव धृतराष्ट्र व गांधारीच्या भेटीला गेले. सर्व पांडवांपेक्षा भीमावर धृतराष्ट्राचा फार राग होता हे श्रीकृष्णाला माहिती होते आणि ओळखले होते. त्यानेच दुर्योधनाला आणि दुष्यनाला मारले होते. त्याने म्हणजे ह्या भीमाने त्याने दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारून आणि दुःशासनाची छाती फाडून रक्त पिले होते. हे जे घोर क्रौर्य कर्म केले त्याबद्दलचा राग त्या म्हाताऱ्या धृतराष्ट्राला फार होता. धृतराष्ट्रास युधिष्ठिर आणि अर्जुन भेटले. आता भीमाची पाळी आली. तर भगवान श्रीकृष्णाने हे धृतराष्ट्र काहीतरी करणार आणि भीमाला मारण्याचा प्रयत्न करणार म्हणून हे जे भगवान श्रीकृष्णांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी भीमासारखे 5 धातूंचे, वेगवेगळ्या धातूंचे 5 पुतळे ते तयार करून घेतले. ते पुतळे मागून घेतले आणि भीमाची पाळी आली तेव्हा भीमा म्हणून धृतराष्ट्राने हात समोर केले. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी भीमाऐवजी पुतळा समोर केला. त्या सरशी धृतराष्ट्राने त्याला कडकडून मिठी मारली आणि त्या पुतळ्याचे चूर्ण झाले. पुन्हा दुसरा पुतळा त्याचे तसेच झाले. असे करून 5 पुतळे धृतराष्ट्रासमोर केले आणि त्यांनी घट्ट आवळून मिठी मारून त्याचे चूर्ण केले. आणि मग त्याच्या लक्षात आले आणि त्याचा रागही शांत झाला आणि त्याच्या लक्षात आले की भगवान श्रीकृष्णाने हे सगळे करून भीमाला वाचविलेले आहे. त्यालाही पश्चाताप झाला. त्याने या 5 पुतळ्यांना समोर आला की कडकडून मिठी मारून आवळले. त्या सरशी पुतळ्याचे चूर्ण झाले. हे त्याच्या लक्षात आल्यावर कृष्णाच्या मुळेच भीम वाचला. गांधारीलाही श्रीकृष्णाचा राग आलेला होता, कारण यानेच माझे पुत्र युद्धात मारिले. कसे म्हणाल तर याने जर ठरविले असते तर युद्ध टळले असते. युद्धच झाले नसते तर माझे पुत्र मारले गेले नसते. युद्ध करण्यासाठी त्याने वारंवार पांडवांना उद्युक्त केले. द्रौपदीने केस मोकळे सोडले होते, त्याची त्याला वारंवार आठवण देऊन यांनी या युद्ध करण्यास भाग पाडले. अर्जुनही ऐन युद्धाच्या प्रसंगी त्याला मोह निर्माण झाला की आपले आप्त आहेत, नातेवाईक आहेत, गुरु आहेत, बंधू आहेत, पुत्र पौत्र सगळे आहेत आणि यांच्यासोबत युद्ध करून यांना मारून आपण हे राज्य कशासाठी घ्यायचे अशी त्याला जाणीव झाली आणि त्या करुणा निर्माण झाली आणि त्या करुणेमुळे ते युद्ध करायचे नाही असं त्यांनी म्हणून बाण टाकला. हे सगळं होत असताना भगवान श्रीकृष्णाने आता एवढं सगळं करून घडून आणून युद्ध करायच्या वेळेला ऐन याला ही आता हे काय बुद्धी सुचली म्हणून भगवंतानी त्याला नाना प्रकारे समजून नाना प्रकारचे ज्ञान देऊन अर्जुनालाही युद्ध करण्यास उद्युक्त केले. आणि मग अर्जुन युद्धाला तयार झाला आणि युद्धात ह्या सर्वांचा माझ्या कौरव कुळाचा नाश झाला तो या भगवान श्रीकृष्णाच्या मुळेच झाला. म्हणून गांधारीने भगवान श्रीकृष्णाला म्हणाली,
हे श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे माझ्या कुळाचा नाश झालेला आहे तसा तुझ्याही कुळाचा नाश होईल, असा श्राप गांधारीने भगवान श्रीकृष्णाला दिला. भगवंतानी तो स्वीकारला. या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की भगवंताच्या नुसत्या संकल्पाने काही गोष्टी घडत असतात. भगवंतानी अवतार कार्य संपल्यानंतर निज धामाला जाण्याची वेळ आली तेव्हा हे यादव जे आहेत तेही अनावर झालेले आहेत आणि हे पुन्हा यांना मारण्यासाठी पुन्हा मला जन्म घ्यावा लागेल, म्हणून यांचा सुद्धा नाश झाला पाहिजे असा संकल्प मनात केला. त्यासरची त्या सांबाला दुर्बुद्धी सुचली आणि अरण्यामध्ये सर्व ऋषींची महासभा चालू होती. त्या सभेमध्ये सांबाला स्त्रीचा वेश देऊन ह्या यादवांनी नेले आणि हिला काय होईल म्हणून सांगितले. त्या ऋषींना विचारले. त्या ऋषींना फार राग आला आणि त्यांनी शाप दिला की याच्या पोटी मुसळ होईल आणि ते तुमच्या यादव कुळाचा नाश करील. याचे वर्णन श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये आलेले आहे सविस्तरपणे. असो, तोही शाप त्याला कारणीभूत आहेच. गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप भगवंतानी तो स्वीकारला. मग शांतपणे गांधारीला म्हणाले, कोणी कोणाला मारले नाही. तुम्हाला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर चला माझ्या बरोबर. असे म्हणून श्रीकृष्णांनी सर्वांना त्यांच्या सोबत घेऊन बर्बरीक ज्या टेकडीवर होता तेथे सर्वांना नेले. तेथे एका लाकडाच्या तिकटीवर, म्हणजे 3 लाकडं असे जोडून एकाले करून उभे तिकिटण्यासारखे करतात, त्यावर त्या बर्बरीकचे मुंडके ठेवलेले दिसले. ते जिवंत होते. हे सर्वजण आलेले तो पाहत होते. हे त्याच्या डोळ्याच्या हालचालीवरून लक्षात येत होते. त्यांना सांगितले की बर्बरीक हा संपूर्ण युद्धाचा साक्षीदार आहे. त्याने संपूर्ण युद्ध पाहिलेले आहे. त्याला आपण युद्धात कोणी कोणाला मारले ते विचारू असे भगवंतांनी या सर्वांना सांगितले. आता तुम्ही म्हणाल, हा बर्बरीक कोण व तो युद्धातून कसा वाचला व युद्ध पाहिले, अशी शंका तुम्हाला निर्माण होईल. त्यासाठी आपण बर्बरीकची थोडक्यात संक्षेपाने कथा पाहूया, कारण ही कथा फार मोठी आहे. ती जर पूर्णपणे आपण इथे नमूद केली तर फार मोठा विस्तार होईल. परंतु आपण थोडक्यात बर्बरीक विषयी जाणून घेऊया. पांडव 12 वर्षाच्या वनवासात असताना भीमाची आणि हिडिंबा राक्षसीची एका जंगलात भेट झाली. ती भीमावर मोहित झाली आणि तिने भीमाला माझ्याशी लग्न कर असे म्हटले. मग त्या कुंती मातेची परवानगी वगैरे सर्व झाल्यानंतर तिने भीमासोबत गांधर्व पद्धतीने विवाह केला. त्यांना घटोत्कच नावाचा बलशाली पुत्र झाला. घटोत्कचाचा मोरवीशी विवाह श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून झाला. त्यांना जो पुत्र झाला तोच हा बर्बरीक. बर्बरीकने कठीण तपस्या केली व त्याने कामाक्षी देवीला प्रसन्न करून घेतली. देवीने त्यास प्रसन्न होऊन 3 बाण दिले व सांगितले की तुझा कधीही पराभव होणार नाही. एक बाणाने लक्ष्याचे अनुसंधान होईल व दुसऱ्या बाणाने शत्रूचा नाश होईल. या 3ऱ्या बाणाची आवश्यकता पडणार नाही, तो अतिरिक्त आहे असे सांगून देवी अंतर्धान पावली. ज्या गुरुच्या आशीर्वादाने बर्बरीकने देवीचे तप अनुष्ठान केले, पाण्यामध्ये राहून त्या गुरुने त्यास सांगितले की तू या बाणाचा उपयोग युद्ध प्रसंगी कर
मध्ये आधी व्यक्तिगत भांडण तंटा यासाठी करू नकोस. हे फार कठीण बाण आहेत. युद्धात जी बाजू कमजोर पडेल त्या बाजूने तू लढ असे सांगितले. तो ज्या ठिकाणी तप अनुष्ठान करत होता व ज्या तळ्याचे पाणी देवीच्या पूजेसाठी वापरत होता त्या तलावावर काही दिवसांनी भीम आला व पाण्यात उतरून पाय धुवू लागला. बर्बरीकने भीमाला पाहिले व त्यांनी त्याला सांगितले की या तलावातील पाणी देवीच्या पूजेसाठी व स्नानासाठी वापरले जाते, त्यात पाय धुवू नको. तर भीम सांगू लागला, पाणी पाय धुवायसाठीच असते, पाण्याने शुद्धता येते, शरीर शुद्ध होतं वगैरे त्याला सांगू लागला. भीमाने मग ही अशा रीतीने न ऐकल्याने त्या दोघांची चांगली फाईट झाली, युद्ध झालं. युद्ध म्हणजे महानामारीच झाली म्हणायची. कोणी कोणा सावरण आहे त्याला धरून आपटतो, तो त्याला धरून आपटतो आणि कोणीच कोणाला हार जाईना. हे एका ऋषीने पाहिली. त्या ऋषींनी पाहिल्याबरोबर ते आले व त्यांनी सांगितले की हे तुझे आजोबा 5 पांडवापैकी एक आहे, त्याचे नाव भीम आहे. ओळख नसल्यामुळे हे तुमचं असं झालं आहे. त्यांनी मग भीमाची क्षमा मागितली. नंतर बर्बरीक त्याच्या आजीला भेटण्यासाठी त्याच्या घरी परतत असताना त्याला समजले की कौरव व पांडव यांचे युद्ध होणार आहे. फार मोठे युद्ध होणार आहे, महाभारत. त्यामध्ये भारतवर्षातील सर्व राजे या ना त्या प्रकारे सामील आहेत. ह्या युद्धात पांडवाच्या बाजूने आपण सहभागी व्हावे अशी त्याची इच्छा होती. तो पांडवांना भेटण्यासाठी कुरुक्षेत्रावर आला. आता सर्वांना आनंद झाला. आता युद्धाला काही दिवसच शिल्लक होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाची देखील तेथे भेट झाली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुझ्या अंगी काय सामर्थ्य आहे हे पाहून तुला युद्धात समाविष्ट करून घेऊ. कारण तो लहान मुलगा होता. कोण? बर्बरीक. हा नातू, भीमाचा नातू, म्हणजे अर्थातच लहान होता, भीम अर्जुनाचा नातू. मग त्याने त्याला 3 बाणाविषयी जे देवीने दिलेले आहेत त्याविषयी सांगितले. भगवान श्रीकृष्णाला सांगितले, या 3 बाणांनी सर्व जगाचा संहार करण्याचे सामर्थ्य यामध्ये आहे असे त्यांनी सांगितले. मग भगवान श्रीकृष्ण त्यास म्हणाले, हा जो आम्हाला त्याचे प्रताप पाहावायचा आहे. श्रीकृष्णाने त्यास सांगितले, हा जो समोरचा वृक्ष आहे त्यावरील सर्व पाने हे शत्रू आहेत, त्याचा संहार करू शकशील? बर्बरीकने हो म्हणून हात जोडून देवीची प्रार्थना करू लागला. श्रीकृष्णास बर्बरीकची परीक्षा पाहायची होती म्हणून त्यांनी त्या वृक्षाचे एक पान बर्बरीकला न कळत तोडून आपल्या पायाखाली दाबून टाकली, झाकून टाकली. बर्बरीकने एका बाणाने सर्व पानांना लक्ष्य केले व दुसऱ्या बाणाने पानाचे शरसंधान केले. त्या सरशी सर्व पानांना छिद्र पडले व शेवटी भगवान श्रीकृष्णाच्या पायाचा छेद करून बाण पायाखाली ठेवलेल्या पानालाही छेद करून गेला. श्रीकृष्णाचा पायाला जखम झाली. बर्बरीकला भगवंतांनी सांगितले की तुझी परीक्षा पाहण्यासाठी मी झाडाचे एक पान तोडून पायाखाली धरले होते. असो, तुझी विद्या अद्भुत आहे. तू पांडवाच्या बाजूने लढलास तर कौरवांचे सैन्य मरून ते कमजोर होतील. मग तो म्हणाला, मी कौरवाच्या बाजूने युद्ध करील व पांडव कमजोर पडले, पांडवाच्या बाजूने युद्ध करील. अशा रीतीने मी जे कमजोर पडतील त्यांच्या बाजूने युद्ध करील. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अशा रीतीने तर तू पांडवासह सर्वांचा संहार करून शेवटी एकटा उरशील, तूच एकटा राहशील. याचा विचार तू कधी केला आहेस का? तो विचारात पडला व म्हणाला, नाही. तू असे कर, तू युद्धात भाग घेऊ नकोस असे श्रीकृष्णाने त्याला सांगितले.
तू इथून परत जा. युद्धात भाग घेण्याची फार इच्छा असल्यामुळे मी भाग घेणार असे बर्बरीकने सांगितले. मी परत जाणार नाही. यावर भगवान म्हणाले, तू मला गुरु मानतोस ना, मग मी सांगेल तसे करशील? तो म्हणाला, हो करीन. माझा प्राण देखील मी तुम्हाला अर्पण करीन. भगवंतांनी त्याला त्याचे शिर गुरुदक्षिणा म्हणून मागितले. त्याने मान्य करून म्हणाला, हे गुरुदेव, मला हे युद्ध पाहण्याची फार इच्छा होती. असे युद्ध पुन्हा होणार नाही. ती आता अधुरीच राहील. भगवान म्हणाले, तू काळजी करू नको. तू शिर दे, मी तुझी इच्छा पूर्ण करीन. मग त्याने त्याचे शिर धडापासून वेगळे कापून आपल्या हाताने कापले आणि भगवंताला अर्पण केले. भगवंतांनी त्यात प्राण ठेवून ज्या ठिकाणी म्हणजे कुरुक्षेत्रालगतच्या पहाडीवर, जेथून युद्धभूमी स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी ठेवले. तोच हा पुढे खटुश्याम म्हणून प्रसिद्ध झाला, पुण्यात्मा झाला व त्याने सर्व युद्ध त्याच्या डोळ्याने पाहिले. तोच पूर्णपणे युद्धाचा साक्षीदार होता. तोच हा बर्बरीक आहे. आता सर्वजण बर्बरीक ज्या ठिकाणी होता तिथे गेले. सर्वजण म्हणजे भगवान श्रीकृष्ण, सर्व पांडव, द्रौपदी, धृतराष्ट्र, गांधारी, आणखी जे कुणी असेल एखादे, ते सगळेजण तिथे गेले. अशा या महान आत्माकडे म्हणजे बर्बरीकडे सर्व पांडव, भगवान श्रीकृष्ण, धृतराष्ट्र व गांधारी, कुंती, द्रौपदी हे सर्वजण गेले. भगवंत आपल्याकडे आल्याचे पाहून बर्बरीक आनंद झाला. भगवंताने त्याला सांगितले की, कुंती मातेला सांग, तू युद्ध पाहिलेले आहेस, तू पूर्ण युद्धाचा साक्षीदार आहेस. तू कुंती मातेला सांग की कोणी कोणाला मारले. मग बर्बरीक म्हणाला, मी पूर्ण युद्ध पाहिले. मला श्रीकृष्णाशिवाय कोणीही दिसत नव्हते. श्रीकृष्णच श्रीकृष्णाबरोबर लढला. मारणाराही श्रीकृष्णच व मरणाराही श्रीकृष्णच. कोणी दुसरे कोणीच कोणाला मारित नव्हते. त्याचा हा खेळ आहे, तो कोणालाच समजत नाही. अशा रीतीने सर्वांची शंका दूर केली. पै सूर सहाय शिळू, लोक लालन लिळू, प्रणत प्रती पाळू, हा खेळू जयाचा. देवांना सहाय्य करणे हेच ज्याचे शील व लोकांचे लालन करणे हीच ज्याची लीला व शरणागतांचे रक्षण करणे हाच ज्याचा खेळ आहे. जो धर्म व कीर्ती यांनी शोभणारा, दान करण्यात ज्याचा अगाध सरळपणा आहे व निरुपम बलवान असून बळीच्या प्रेम बंधनाने बद्ध झाला आहे. जो भक्तजनांचा कनवाळू, प्रेमळ, जनाशी मोकळ्या मनाने वागणारा, खऱ्या रीतीने वागणाऱ्यांचा तारक आणि 14 विद्या व 64 कला यांचा निधी, तो भक्तांचा राजा, वैकुंठ नायक श्री कृष्ण भगवान दैवशाली अशा अर्जुनास गीता तत्व सांगितले. आणि ते गीता तत्व अर्जुनाने संपूर्ण ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला म्हणाले, तुम्ही जसे सांगाल तसे मी करीन. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. राम कृष्ण हरी राम, कृष्ण हरी राम, कृष्ण हरी हरे राम, हरे राम.